चेंड गेम वडवली बी संघाचं मी आवर्जून नाव घेईन, कारण की नेहमीच या संघाने सर्वच गोष्टींचं पालन केलेलं आहे. वेळ असेल वेळेवरती तो संघ उपस्थित असतो, वेळेवरती सामना खेळतो आणि प्रत्येक आयोजकांचा रिस्पेक्ट करतो. तो म्हणजे चेंड गेम वडवली बी संघ. आणि त्यांच्या समोर आहे मलंगड विभागातील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय. यावेळेस जय म्हसोबा मानेरे संघ, आमचे समालोचक मित्र राहुल भोईर यांचा संघ आपण पाहू शकाल. आणि राहुल भोईर यांचे मोठे बंधू हरीश भोईर देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. रवी ढमके सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमचे खूप चांगले गुणलेखक देखील आहेत आणि खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. स्वर्गीय नितीनभाई वाघमारे चषक पुढील वर्षी या सीझनला ती स्पर्धा असेल. सामना सुरू तर गेम ऑन. पहिला चेंडू स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती रॉयल डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विशाल बॅक टू दी पॅव्हिलियन. मॅच आशिष जोश येतोय. मस्कल या टीमचं, कारण की दापिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील सामना जिंकलेत आजच्या दिवसामध्ये आणि टॉप 3 मध्ये तो संघ क्वालिफाय झालाय. प्रथम टॉप 5 मध्ये होता, त्यानंतर आज देखील सामना जिंकले आणि या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय गावदेवी मस्कल टीमने. यावेळी चांगला फटका आपण पाहतो. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आशिष जोशी येतोय. कोण विसरेल आशिषला. मयूरभाई पाटील चषक गाजवलं होतं याच बॅट्समनने आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता. तोच फलंदाज आपण पाहतोय. आशिष जोशीच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस कमलेश पाटील, ज्याच्या नावावरती आपण पाहतोय 6 बाईक, एक 4 व्हीलर कार आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळतोय मानेरे या टीमला. सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 8 धावा. एक चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण की 2 बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. तुषार म्हात्रे, ओमकार म्हात्रे, कोपर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत वडवली बी टीमला. चांगला चेंडू आपण पाहतोय. स्विंग अँड अ मिस. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन ऋतिक पाटीलच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल ऋतिक पाटील, खूप चांगला खेळाडू. त्याच्या नावावरती देखील 3 बाईक आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वाईट आहेत, पंचांचा वाईटचा येतोय. सुभाष पाटील सर, मॅन फ्रॉम संदप, ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. आणि स्क्वेअरलेगचे पंच बाळा सर. धावसंख्या धावफलकावरती 9 आहे. गोलंदाज कमलेश पाटील सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतो. बॅटची बाहेरच्याकडे घेऊन चेंडू ट्रॅव्हल तो गलिश क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते या चेंडूची. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक
पहिला मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि स्ट्राईक इन फलंदाज आपण पाहतोय यावेळेस हरेश भोईर, एक विस्फोटक फलंदाज. कमी चेंडूमध्ये जास्त धाव बनवण्याची क्षमता हरेश भोईर मध्ये आहे. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि एक धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय मसोबा मानेरे या टीमची धावसंख्या आहे 1-11. थँक्यू सो मच डीजे मास्टर ओमसाई डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत. शंभू मामा म्हात्रे, राम पाटील घेसर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. चेन द गेम वडवली बी टीमला बिग सपोर्टर. चेन द गेम वडवली बी टीम अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. बल्लांची स्पर्धा जिंकली, त्यानंतर आडिवलीची स्पर्धा जिंकली, त्यानंतर नुकतीच डायगरची 1 लाखाची स्पर्धा जिंकली याच टीमने. एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं 5 चॅम्पियनशिप पटकावल्यात या सीझन मध्ये. तो संघ आपण पाहतोय आणि एकदा उपविजेता संघ ठरला होता. एकूण 6 पारितोषिक जिंकलेत या सीझन मध्ये. यावेळी उलटा चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय. व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. कमलेश पाटील फार वेगाने तो चेंडूवरती उचलेल, फेकेल तोपर्यंत मिळते. एकच धाव. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा सामना आहे. चेन द गेम वडवली बी विपक्ष जय मसोबा मानेरे. या 2 संघांमध्ये डोंबिवली विपक्ष मलंगड असा सामना सुरू आहे, कारण की 2 वेगवेगळे असोसिएशन आहेत. यावेळी चांगला फटका आपण पाहतो ऑन साइडला. सुरेख टायमिंग करतोय, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कमलेश पाटीलच्या माध्यमातून. पंच आपण कन्फर्म करायचं आहे. आणि एकूण किती धावा असतील या चेंडूवरती? 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ बिसोळ आयोजित बिसोळकर चषक भव्य दिव्य आयोजन सुपर संडे चा हा दिवस आपण पाहतोय. करप क्षेत्ररक्षण आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. ऋतिक पाटील पण एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग फलंदाज आशिष जोशी, एक विस्फोटक फलंदाज आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज ऋतिक पाटील. धावसंख्या स्थगित आहे. 18 धावा धावफलकावरती. षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं या षटकामध्ये कमलेश पाटीलने. तोच कमलेश पाटील आपण पाहतो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. ऋतिक पाटील राईट ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट खेळला. एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. बिसोळकर चषकाचं क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतो या मैदानावरती. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम भरलाय या मैदानावरती. ऐतिहासिक KGPLचं हे मैदान, खूप चांगलं मैदान सजवलंय. 3 स्टँड आपण पाहतोय प्रेक्षकांना बसण्यासाठी. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. ऑफडॉलचा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. विकास होते. चांगले क्षेत्ररक्षण.
विकासच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मानेरे या टीमची 10.00 च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती. आणि यापुढील सामना असेल गावदेवी म्हारळ विपक्ष आमनेपाडा. या 2 टीम मध्ये दोन्ही संघाची संगणकाने विनंती असेल टॉससाठी या. आमनेपाडा विपक्ष गावदेवी म्हारळ. नवीन गोलंदाज चेंज द गेम वडवली बी टीमचा बॅकबॉन पाठीचा कणा ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो विशाल पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. जे आघाडीचे 3 गोलंदाज आहेत तेच 3 फलंदाज देखील आहेत वडवली बी टीमचे आणि या तिघांच्या नावावरती एकूण 16 बाईक आणि 2 4 व्हीलर कार नावावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची रेनॉल्ड ट्वीट कार जिंकली होती. तोच विशाल पाटील येतोय गोलंदाजीसाठी 7 बाईक आणि 1 4 व्हीलर कार नावावरती आहे विशाल पाटीलच्या ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चेंज द गेम वडवली बी संघ नावातच सर्व काही आहे. यावेळी ऑन साइडला खूप चांगला फटका व्यवस्थित बॅट वरती येत नाही. एक धाव तर कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतो या मैदानावरती. 21 या धावसंख्येवरती मानेरे टीमला आशिषची खेळी समाप्त होते. संख्या आहे धावफलकावरती 21. नवीन फलंदाज प्रवीण जोशी येतोय. स्ट्रायकिंग फलंदाज नरेश चौधरी यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहे. चांगला फटका आपण पाहतोय आणि सुरेख झेल टिपलाय लॉंग ऑफला फलंदाज बाद. हरीशची केली संपुष्टात येते. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती मानेरे या टीमला. ऋषी भोईर येत आहे नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 21. मानेरे या टीमची खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विशाल पाटील आपल्या टीम साठी करतोय. गावदेवी मस्कल टीमचे संघ मालक पुरस्कर्ते संघनायक नरेश चौधरी यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि गावदेवी मस्कल टीम साठी आज सुवर्ण दिवस असेल कारण की दापिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील टॉप 3 मध्ये तो संघ क्वालिफाय झालाय आणि बिसोळकर चषकाच्या मेगा फायनल मध्ये तो संघ आहे. एकाच दिवशी 2 ट्रॉफीज त्या गावामध्ये जातील. अजून एक झेलची संधी विकासने झकास झेल टिपलाय. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती. प्रवीण जोशीची खेळी समाप्त होती. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज विशाल पाटील कडे. बघूया विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज विशाल पाटील. चेंज द गेम वडवली बी विपक्ष जय मसोबा मानेरे. नवीन फलंदाज हर्षल येतोय.
किरणजी शेलार साहेबांकडून जर विशाल पाटीलने हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी आपण पाहतोय साहेबांनी दुपारच्या सत्रामध्ये आपला एटीएम ऑन केलाय. हॅट्रिकची संधी यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता, झेल ड्रॉप. हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिक हुकते येते आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील लगावलं होतं साहेबांनी आणि ते मिळत नाहीये कारण की झेल सोडला जातोय आणि हॅट्रिकची संधी देखील हुकते. धावसंख्या दाखवलकावरती आपण पाहू शकाल 22 धावा. ऋषी भोईर आणि हर्षल ही जोडी. गोलंदाज विशाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंज द गेम वडवली बी टीमचा रन मशीन, बॅकबोन, पाठीचा कणा ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चांगला चेंडू आपण पाहतो, हेलिकॉप्टर उडवला, लँड कुठे होतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण शुभम पाटील करतोय आपल्या टीमसाठी. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शुभम पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा दाखवलकावरती. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त केल्यात या षटकामध्ये. विशाल पाटीलने कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी विशाल पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल वाईड इस्ट लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा दाखवलकावरती मानेरे या टीमची. तर वळूया आपण व्यासपीठावरती सन्माननीय मनोज पष्टे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कृष्णाजी वामन शेलार साहेबांचा विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. माईची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण, एक सन्मान चिन्ह, एक मोमेंट देऊन, एक शिव प्रतिमा देऊन साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. ब्युटिफुल मोमेंटो, शिव प्रतिमा, जाणता राजा. तर सन्माननीय सुभाष ठाकरे साहेबांनी विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते किरण शेलार साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. किरणजी शेलार साहेबांचा शुभ सन्मान, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय, एक खूप चांगलं व्यक्तिमत्व किरणजी शेलार साहेबांचा शुभ सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. शुभम पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. एक वेगवान गोलंदाज अप्रतिम फॉर्म मध्ये आहे शुभम पाटील. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. संख्या आहे धावफलकावरती 33. शेवटचं षटक सुरू आहे. शुभम पाटीलचं स्वागत केलं षटकाराने. फलंदाज हर्षलने, ही ओळख आहे हर्षलची, खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. शुभम पाटील पुणे सज्ज होतोय, एक वेगवान गोलंदाज. चेंज द गेम वडवली बी या टीमचा. 33 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना असेल गावदेव मारळ विपक्ष आमनीपाडा. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल तर गावदेव मारळ टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका आपण पाहतो हवेमध्ये आहे आणि चेंडू जाईल
लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय हर्षलच्या बॅट मधून. मॅच बॅक टू बॅक 2 षटकार आलेत हर्षलच्या बॅट मधून. जर या चेंडूवरती षटकार आला तर सन्माननीय किरणजी शेलार साहेबांकडून 2000 कॅश प्राइज असेल. षटकारांच्या हॅट्रिक साठी आपण पाहतोय 2000 कॅश प्राइज आहे. किरण शेठ शेलार साहेबांकडून एक सुवर्ण संधी आपण पाहतोय. यावेळी फलंदाज हर्षलकडे आहे कारण की 2 बॅक टू बॅक मोठे षटकार लगावलेत. खूप चांगली बॅटिंग तर आपल्या टीम साठी करतोय. 39 धावा धावफलकावरती मानेरे या टीमची ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा विपक्ष गावदेवी महारळ हा सामना असेल. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 43 आहे. बल्ला बोलतो या मैदानावरती हर्षलचा. खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीम साठी करतोय. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा विपक्ष गावदेवी महारळ या 2 टीम मध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. परंतु उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील 3रा सामना. चांगला चेंडू आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग कडे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 3री धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. महागड षटक फेकतो गोलंदाज शुभम पाटील. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर एकूण 19 धावा खर्च करतो 4 चेंडूंमध्ये शुभम पाटील हा गोलंदाज. खूप चांगलं मैदान आपण पाहतोय. केजीपीएलचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. डिसोळकर चषकाचा अंतिम दिवस. सुपर संडे सुपर फिनालेचा दिवस. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला शतक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक इन फलंदाज हर्षलने खूप चांगली बॅटिंग केली आहे आपल्या टीम साठी. संघाला सावरण्याचं काम केलंय. एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल जय मसोबा मानेरे संघ. कारण की 2 धावांची पेनल्टी देखील लागली होती चेंज द गेम वडवली बी टीमला. एक चेंडू शिल्लक या षटकातील. 47 धावा धावफलकावरती आहेत. पिन क्रिकच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेत आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. स्विंग आणि मिस होतोय आणि फलंदाज देखील बाद होईल शेवटच्या चेंडूवरती. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतोय. एकूण 49 धावा धावफलकावरती असतील आणि 50 धावांचं लक्ष आहे या मैदानावरती. चेंज द गेम वडवली बी या संघासमोर. कारण की या स्पर्धेत नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल.
आणि टॉस जिंकलेला आहे MD स्पोर्ट्स अमनेपाडा टीमने. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्र स्वीकारलेला आहे. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर गावदेवी म्हारळ हा संघ आहे तुमच्या समोर. तर या संघाला किती धावसंख्येने रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती जिम्मेदारी आहे, विश्वास आहे, ते 40 ते 45 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील म्हारळ टीमला? अनिकेत आहे, संकेत आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. खूप चांगलं मैदानी सजवलेलं आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी 3 स्टँड आपण पाहतोय आणि खूप चांगली खेळपट्टी देखील पाहतोय. कारण की गेली 4 दिवस आपण या खेळपट्टीवरती सामने खेळवतोय, परंतु एकही तडा गेलेली नाहीये. खूप चांगलं आयोजन आहे आणि धन्यवाद करतो आम्ही ज्यांनी आयोजन केलं त्यांना आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत म्हारळ टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलेला आहे, फलंदाजी करावी लागेल. 4 षटकांमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. ज्याप्रमाणे आपण अनेक स्पर्धा खेळता, परंतु जय हनुमान क्रिकेट संघ भिसोळ या टीमने खूप मोठं आयोजन केलेलं आहे भिसोळकर चषकाचं. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला खेळायला धन्यवाद. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती टॉस जिंकलेला आहे यावेळेस MD स्पोर्ट्स अमनेपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय म्हारळ या टीमला. 50 धावांचं लक्ष्य आहे आणि 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ अंबरनाथ सोनू बांगर यांना. थँक्यू सो मच. रोशन संते जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मी या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करेल. 6व्या मैदानावरती या ठिकाणी एकूण 50 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी. पहिला बॉल विशाल पाटीलसाठी जवळपास खेळाडू येथील पोहोचतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू स्लो झाला यावेळेस मात्र विशाल पाटील देखील वाटलं होतं की चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल, पण आउटपिच स्लो झाली. चेंडू उंच गेला होता आणि या ठिकाणी मिळतात पहिल्या बॉलवरती 2 धावा. या दरम्यान सुरेश या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर सुरेश साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेल. सूर्याचा सामना आपल्या माहितीसाठी चेंज द गेम वडबली बनाम जय मसोबा मानेर यांच्यामध्ये बिपाईत लढत तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार ऋषी समोर खेळतात. त्या ठिकाणी मात्र लॉंगऑफचा खेळाडू जज करेल हरेश आपण पाहू शकता. चेंडूवरती येईल फक्त सिंगल. 3 षटकामध्ये या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये होता तो म्हणजे जय मसोबा मानेर संघ. शेवटच्या षटकामध्ये काय फलंदाजी केली आहे, फलंदाज आपण पाहिले या ठिकाणी हर्षलनं आणि या ठिकाणी त्याच्या जोरावरती संघ मजबूत स्थितीमध्ये 50 धावा बनवायच्यात. या ठिकाणी चेंज द गेम वडवली बी टीमला सलामी जोडी. विशाल पाटील आपण पाहतोय खूप मोठं नाव. त्यानंतर ऋतिक पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. TDPच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली. तोच ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं आणि पहिल्याच बॉलवरती स्वतःचा या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना सिद्ध करतो स्वतःला आणि षटकार. ऋषी राऊंड द विकेट. बाटची कडा आणि यावेळेस मात्र परतावं लागेल ऋतिक पाटीलला. बिग विकेट डाऊन ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या आणि तो फलंदाज ऋतिक पाटील या ठिकाणी मैदानावरती बाहेर येतोय. पहिला मोठा धक्का लागेल चेंज द गेम वडवली बी टीमला. ऋतिक पाटील बॅक टू द ग्राउंड. थँक्यू सो मच. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि ऋषीचं कौतुक करेल कारण एक षटकार टोकला ह्या ठिकाणी ऋतिकला आणि लगेच त्याला ह्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं. बाद केलं ऋतिकला आणि पहिला मोठा धक्का लागला चेंज द गेम वडवली बी टीमला.
नवीन बॅट्समॅन मैदानावरती कमलेश तुम्हाला पाहायला मिळेल. कमलेश पाटील ज्याच्या नावावरती 3 बाईक आणि 1 4 व्हीलर आपण पाहिली. असे धडाकेबाज फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. सामना खूप मोठा आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरीचे आहेत. त्यामुळे मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विशाल पाटील ज्याच्या नावावरती 6 बाईक आणि 1 4 व्हीलर असेल. सर्वात या ठिकाणी आपण पाहतोय बाईकचा मानकरी ठरलेला हा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच चेंज द गेम वडवली टीम. ऋषीला सफलता मिळाली आहे. या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा तयार होतील. राऊंड द विकेट न ऋषी, सेकंड एंडला कमलेश. लेफ्ट हँडर बॅट्समॅन, धाबा संख्या 9 धाबा धाबलकावरती राऊंड द विकेट. आत्ताचा बॉल बॉडीला प्रेस झाला. यावेळेस मात्र शॉर्ट टर्मचा खेळाडू थोडासा बीट झाला. 22चा इशारा येईल पंचांचा. टीमची टोटल इकडे पुढे सरकेल 10 धाबा धाबलकावरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचा पहिला मार्गस्थ 4 ओव्हर समाज जिंकण्यासाठी बनवायच्या 50 धाबा 12.50 ची सरासरी गाठायची आहे. सामना जिंकण्यासाठी चेंज द गेम वडवली टीमला आणि या ठिकाणी ऋतिक पाटील बाद झाला. तदनंतर या ठिकाणी कमबॅक सुरेख पाहायला मिळतोय ऋषीच्या माध्यमातून. एकूण बॉल ऋषीने फेकले गेलेत. 5 बॉल फेकतोय आणि तब्बल 10 धाबा खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी विशाल पाटील ऑन स्ट्राईक. टेनिस क्रिकेट विश्वामधलं खूप मोठं नाव. सज्जविल गोलंदाजी मार्गवरती ऋषी. राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल फटका चांगला गॅप शोधतायत आणि सरळ जाईल चेंडू. 100 कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटीलच्या बॅटमधला हा पहिला चौकार. क्रमांक पहिले समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली होती मी म्हणेन. या ठिकाणी विकेट देखील कॅरी केली होती ऋषीना. आता शेवटच्या क्षणामध्ये थोड्याशा धाबा खर्च केल्यात. टोटल स्कोर जाऊन पोहोचला चेंज द गेम वडवली टीम या ठिकाणी 14 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी 50 धाब्याची या ठिकाणी गरज आहे. 50 धाबा बनवायच्यात. इथून 14 धाबा आतापर्यंत फलकावरती. मेगा फेस्टिवल मेगा फिनालेचा दिवस आपण पाहतो. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये तुम्हाला मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. आज तुम्हाला या मैदानावरती प्रेक्षकांची आलोट गर्दी पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला क्रिकेटची पंढरी आज तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. जबरदस्त स्पर्धा जे हनुमान क्रिकेट संघ भिसळ आयोजित भिसळकर चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करेल. 14 धाबा फलकामध्ये लागले गेलेत वडवली टीमच्या. सागरपूर आमच्या या ठिकाणी यांच्याकडनं देखील चेंज द गेम वडवली टीमला देखील शुभेच्छा येतात. शुभेच्छांचा वर्षाव देखील या दोन्ही संघांवरती केला जाईल. काही संघ तेवढ्यामध्ये दोन्ही संघ नामांकित आहेत तर त्यामुळे मॅच देखील तेवढाच मोठा या मैदानावरती सुरू आहे. नेक्स्ट गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल आशिष. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले समाप्त झाला. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल वडवली टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल फटका या ठिकाणी खेळतात. पॉइंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी केली जाईल. मात्र विशाल पाटील सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतील. सिंगल एकवटली जाईल. सिंगल धाव संख्या पुढे सरकेल 15 धाबा धाबलकावरती. धाबा संख्या 15. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. जय बसमा माळारी टीम. या दरम्यान सन्माननीय प्रभुदास नाईक साहेब उपस्थित झाले. त्यांचं देखील मी स्पर्धेच्या माध्यमातून मनोपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करेल. युवा सेना या ठिकाणी संतोषजी सुरेश साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मनोपूर्वक स्वागत करेल. आणि अजून एक चांगला फटका विशाल पाटीलच्या बॅटमधला हा येणारा सेकंड क्रमांकाचा चौकार. संख्या या ठिकाणी 4 न पुढे सरकेल. 19 धाबा धाबलकावरती. दुसऱ्या बॉलवरती लगेच चौकार या ठिकाणी प्रस्थापित करतात विशाल पाटील. विशालची खेळी या ठिकाणी खेळी आतापर्यंत खूप चांगली आहे. इथून विशालची विकेट खूप महत्वाची असेल. आताचा बॉल धावचीची संधी आणि यावेळेस मात्र
थ्रो पैकी थोडीशी फास्ट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक हर्षलच्या माध्यमातून कॅरी करू शकले नाहीये, चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय आशिष माघारी परतला, सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात. पुन्हा एकदा कमलेश डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल 19 धावा. ओव्हर द विकेट. ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट सरळ जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटीलच्या बॅटमधला पहिला मोठा धमाका, 6 रन षटकार. षटका अगोदर जर बॉल हलवला तर नवीन चेंडू दिला जाईल आणि 2 षटकानंतर या ठिकाणी जुना चेंडू दिला जाईल. स्पर्धेचे नियम आहेत. षटकाराला विशाल पाटीलच्या बॅटमध्ये मी म्हटलं होतं विशाल पाटीलची केळी खूप चांगली आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विशाल पाटीलची विकेट खूप महत्वाची आहे. आता विकेट नाही तर षटकाराला विशाल पाटीलच्या बॅटमध्ये टीम पोहोचली आहे अर्ध्या पल्ल्यावरती. 25 लॉस ऑफ 1 विकेट. चेंज द गेम वडवली टीम. 25 धावा धावपैकी जिंकण्यासाठी अद्यापही 25 धावेची आवश्यकता. गोलंदाज या ठिकाणी थोडीशी मागणी गोलंदाजी पाहायला मिळते आशिषच्या माध्यमातून. कारण एक चौकार आणि एक षटकार खर्च केला. टोटल 4 बॉल फेकलेत आशिषनं आणि 11 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14, आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकूण 11 धावा फलकावरती. टोटल स्कोर एकूण पाहायला मिळत आहे 25 धावा फलकावरती बडब्ल्यूबी टीमच्या. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट स्टाकत बसतो. MS धोनीची आठवण करून दिला हा फटका येतो. विशाल पाटील ऑन फायर. अजून एक चौकार. टीमची टोटल अतिशय वेगाने पुढे सरते. 29 29 धावा जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र कबचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक येथील फंबल झाले, चेंडू उंची घातली आणि यावेळेस मात्र विशाल पाटीलच्या बॅटमधनं अजून एक शानदार चौकार. या दरम्यान सन्माननीय गणेशजी कतुरे साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीम पोहोचली आहे पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये. चेंज द गेम वडवली टीम तब्बल 33 धावा विशाल पाटीलच्या जोरावरती. विशाल पाटील दाखवून देतोय आपल्या स्वतःला या ठिकाणी व्यवसाय खेळाडू म्हणून का नेहमीच बोलवलं जातं. आणि यावेळेस ग्रामीण क्रिकेट खेळत असताना देखील आपल्या नावावरती 6 बाईक आणि 4 व्हीलर का आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी पेश करतोय विशाल पाटील ऑन फायर. एकूण धावसंख्या 33. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कमलेश पाटील असेल मैदानावरती. अटॅकिंग क्रिकेट नेहमीच मोठे फटके पाहिले. जास्तीत जास्त षटकारांवरती लक्ष केंद्रित असतं कमलेश पाटीलचं. म्हणजे कमबॅक करावं लागेल. सामना जर शेवटच्या क्षणापर्यंत ठेवायचा असेल तर या जोडीला टोळावं लागेल. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हरीश भोईर गोलंदाजी मार्कवरती येतोय. 12 चेंडू 17 धाब्यांचं समीकरण मैदानावरती. ओव्हर द विकेटने तयार कमलेश पाटील ऑन स्ट्राइक. टॉस बॉल यावेळेस मात्र ऑफ साइडला ड्राइव्ह करतायत वाईड लॉंग ऑफचा खेळाडू जज करतो. एक धाव कंप्लीट. सिंगल समाधान मानतील. धाव संख्या 1 पुढे सरकेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 34 लॉस ऑफ 1 विकेट. 34 धावा धावपैकी 11 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. विशाल पाटीलनं मागच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. आतापर्यंत खूप चांगला खेळ मैदानावरती सुरू आहे. मग या ठिकाणी मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अजूनही सामना संपला नाहीये. विकेट ही कॅरी करावी लागेल. दबाव आणावा लागेल. जिद्द चिकाटी ठेवावी लागेल मैदानावरती. ओव्हर द विकेट. फटका यावेळेस मात्र हवेमध्ये. कॉटन बॉलच्या आणि जजमेंट नाहीये. जजमेंट मिळत नाहीये हरीश भोईरला. मी म्हटलं होती विकेट खूप महत्वाची आहे. विशाल पाटीलला
तुम्हाला बाद करावं लागेल. मात्र विशाल पाटीलची झेल सुटली आहे. झेलेचं रूपांतर एका धाब्याने झालं. टीमची टोटल 35 धावा फलकावरती. सुरुवात चांगली केली हरीशनं. 35 धावा फलकावरती. 15 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट. आताचा बॉल ब्लॉकर मध्ये फेकला. ब्रह्मास्त्राचा वापर मात्र फक्त दिशा दिली. ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या 2 ने पुढे सरकेल. पुढे स्कोर 37. 37 धावा जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 13 धावेचं समीकरण. सिंगल डबल देखील ह्या ठिकाणी सामना जिंकू शकेल मी म्हणेन. वाटचाल करतोय विजयाच्या दिशेने बडबडी संघ. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता जे सोडली विशाल पाटीलची ती झेल खूप इम्पॉर्टंट होती. ओव्हर द विकेट. कंबळीसाठी चेंडू जागा बनवली. ऑप्शनच्या बाहेर आले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी दाखवली आहे आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅच मध्ये शिरकाव करून देणारा येतोय फटका कमलेश पाटीलच्या बॅटमधनं. चौकार. उरल्या तर फक्त 9 धावेची आवश्यकता. 41 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावला. तदनंतर जबरदस्त बॅटिंग विशाल पाटील. तदनंतर कमलेश पाटील देखील करतोय. अजून एक चांगला फटका. यावेळेस मात्र एक षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार आणि सामना खुला झालाय. चेंज द गेम. वडोबली बी टीमच्या बाजूला चौकार. होकाराला या ठिकाणी आपण पाहतो 5 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आताचा बॉल या ठिकाणी दिशा दिली आहे. लॉंग ऑफचा खेळाडू जज करे. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू एकदा मिळेल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. 46 46 धावा फलकावरती. षटक क्रमांक 30 देखील समाप्त होईल. जिंकण्यासाठी शेवटच्या 6 चेंडू मध्ये हव्या त्या म्हणजेच एकूण 4 धावा सामना जिंकण्यासाठी वडब्ल्यूबी या टीमला. डीजे हा चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. हर्षद येतो शेवटच्या षटकामध्ये. फलंदाजी खूप चांगली केली होती हर्षदनं. आता धावा आता जास्त नाहीयेत. दोन्ही बॅट्समॅन सेट झालेत. सामना कशा प्रकारे फिनिश होईल. मोठ्या फटक्याने सामना फिनिश केला जाईल का कमलेश पाटीलच्या माध्यमातून. उर्द विकेट न तयार गोलंदाज हर्षद. डिफेन्स क्रिकेट फक्त दिशा दिली आहे. सिंगल एकवट आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र धावाची संधी आणि फलंदाज धावबाद. विशाल पाटीलला माघारी परतावं लागेल. सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. विशाल पाटील बाद झाला. मात्र कौतुक करेल विशाल पाटीलचं कारण की या ठिकाणी खूप चांगला क्रिकेट खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्या टीम साठी केली. जबरदस्त खेळ मैदानावरती केला. टीमला पोहोचवलं मजबूत स्थितीमध्ये. पावचीच्या सर्वांनी बाद झाले. 5 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. नवीन बॅट्समॅन मैदानावरती विकास. कमलेश ऑन स्ट्राईक. पॅडवरती चेंडू आदळला होता. सिंगल एकवटली जाईल. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता असेल. विकास जातो मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची आवश्यकता आणि खूप खोलवर फलंदाजी आहे चेंज द गेम डब्ल्यूबी टीम मध्ये. फिनिशर म्हणून ओळखला जातो. खास करून आपण पाहू शकता विकास. आता या ठिकाणी जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची आवश्यकता. मॅच कशा प्रकारे फिनिश केली जाईल. हर्षद तयार. ओव्हर द विकेट.
आताचा बॉल फक्त दिशा दिली आहे आणि विकासला देखील माहिती आहे सिंगल डबल देखील मॅच समाप्त होऊ शकते. स्कोर लेवल झाला, स्कोर बरोबर झालाय. शेवटचा एका धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी WB टीमला. सुरुवातीला आपण पाहिलं या ठिकाणी मानेरी टीमची सुरुवात थोडीशी शांत झाली. 3 षटकामध्ये जास्त धावा नव्हत्या. शेवटच्या षटकामध्ये हर्षदनं धावा ठोकल्या. त्यानंतर 50 धावांचं एक टार्गेट सेट केलं आणि त्याचे विकास पाटीलला या ठिकाणी खूप चांगली कामगिरी केली. विशालना आपण पाहू शकता आणि सामना या ठिकाणी फिनिश झाला. मॅच जिंकली. अभिनंदन करेल चेंज द गेम WB टीमचा. हार्ड या ठिकाणी प्रवीण जोशी, हार्ड मानेरी टीम या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं देखील आभार व्यक्त करेल. लाईन अप करा, सेकंड करा. जातोय आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे.